नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघातील एकूण 19 उमेदवारांपैकी काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार संदीप जोशी यांचा पराभव करून संघाचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात काँग्रेसचा झेंडा फडकवला। या निवडणुकीत 28,000ची प्रत्येक फेरीत अभिजित वंजारी यांनी आघाडी घेऊन ते 5 फेरीपर्यंत सतत टिकून ठेवली। मात्र दुसरी पसंतीच्या गिनतीनंतर त्यांना विजयी घोषित करण्यात आले। त्यांच्या विजयाची घोषणा होताच पुलगाव येथील महाआघाडीतील तिन्ही पक्षाचे कार्यकर्त्यांनी जल्लोष करून नगरपालिका जवळ असलेल्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आणि भगतसिंग यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून घोषणाबाजी केली। यावेळी मनोज वसू, सुनील ब्राह्मणकर, प्रशांत उर्फ बाळा शागडकर, श्याम देशमुख, रंजना पवार, मनीष साहू, शाळवंती डबोळे, बहादूर चौधरी, पवन साहू, देवा सहारे, नाना माहुरे, ॲडव्होकेट माथने, पवन साहू, राजन ढोमाणे, रमेश शर्मा, प्रशांत डफडे, डॉक्टर निलेश गुळाने, चंद्रकांत पवार, अश्विन शहा, बंटी सोनी, शंकर खंडागळे, अनिल दंभारे, भगतसिंग धंदोरिया इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते। प्रहार जनशक्तीचा आज कशाबद्दल काढलेला? माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी जे शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये बिल प्रस्तुत केलेलं आहे त्या बिलाचा निषेध करण्याकरता आणि शेतकऱ्यांना त्यांचा भाव आणि त्यांचे जे हक्क आहे त्यापासून वंचित ठेवण्याचा हा जो प्रकार नरेंद्र मोदी साहेबांनी केलेला आहे त्याच्या विरोधामध्ये माननीय नामदार बच्चूभाऊ कडू, राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांचं जे आंदोलन आता आम्ही धडकवणार आहे दिल्लीला, जे आंदोलन दिल्लीमध्ये चालू आहे त्याला हा सपोर्ट म्हणून आम्ही वर्धा जिल्ह्यामधून 600च्या जवळपास शेतकरी गुरुकुंज मोजरी इथे पोहोचत आहोत। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, पुलगाव।